नमस्ते मित्रांनो, मैदान रिपोर्टरमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे। मित्रांनो, आपण आलो आहोत पुणे जिल्ह्यातील पुरंदर तालुक्यातील खळद या गावामध्ये। मित्रांनो, या ठिकाणी गुरुपौर्णिमेनिमित्त दिनांक 20 जुलै रोजी भव्य दिव्य अशा शिव मल्हार केसरी एक आदत एक बैल मैदानाचं आयोजन करण्यात आलं असून या मैदानाचं आयोजन नियोजन कसं आहे, हे मैदान कशा पद्धतीने पार पडणार आहे, हे सगळं आपण आयोजकांकडून या मुलाखतीच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत। चला तर मग नमस्ते। आपलं नाव दादा? मी शिवानाना कामते। आपणच आयोजक आहात का या मैदानाचे? हो दादा, काय सांगाल मैदानाच्या संदर्भामध्ये? गुरुपौर्णिमेनिमित्त रविवार दिनांक 20/7/2025 रोजी कैलासवासी नंदुअण्णा कामते यांच्या स्मरणार्थ आणि आमचे हरिभक्त पारायण दशरथ महाराज कादबाने यांच्या वाढदिवसानिमित्त हे मैदान आम्ही भरवतोय। मैदान कुठं संपन्न होणार आहे? मैदान खळद फाटीनजीक एक 700 मीटर आतमध्ये हे मैदान आहे। त्याचबरोबर दादा, या ठिकाणी पहिल्यांदाच मैदान होतंय का? हो, पहिलं मैदानाचं एक्झॅक्ट लोकेशन म्हणजे यायचं म्हटलं तर कसं? खळद पाटी स्टॉप, त्यानंतर कल्याण सस्ते यांचं गोडाऊन आहे, त्याच्या पाठीमागं मैदान आहे। त्याच्या पाठीमागं रोडला बॅनर लावले जाते? हो लावले। लोकेशन बैलगाडी मालकांना दिलं जाईल का? हो, दिलं जाईल। मैदानाच्या परवानगीची प्रोसेस कुठपर्यंत आली? झाली संपूर्ण। कधी पाहायला मिळेल सोशल मीडिया? आज दुपारपर्यंत मिळून जाईल। बरं, मैदान हे आदतच आहे, त्यामुळे बक्षिसाचं स्वरूप कसं असणार, प्रथम ते शेवटपर्यंत सर्व सांगा। पहिलं बक्षीस 1,11,000, दुसरं बक्षीस 71,000, तिसरं बक्षीस 51,000, चौथं बक्षीस 31,000, पाचवं बक्षीस 21,000, सहावं बक्षीस 11,000 आणि सातवं बक्षीस 10,000। बरं, प्रवेश फी किती असणार दादा? 1100 रुपये। पावसाळा सुरू झाल्यानंतरनं बऱ्याच कालावधीनंतर 2-3 महिन्याच्या गॅपनंतर पुरंदर भागामध्ये हे पहिलंच मैदान होतंय। हो। कशा पद्धतीनं तुम्हाला बैलगाडी मालकांकडनं रिस्पॉन्स मिळतोय? आतापर्यंत किती गाड्यांची नोंद झाली? 200 गाड्यांची नोंद झालेली आहे। चांगली नोंद झाली। बरं दादा, काय सांगाल, पहिल्यांदाच मैदान होते, कशा पद्धतीने तुम्हाला कुणी सहकार्य केले? काय आलं, आम्ही सगळे खळद ग्रामस्थ आहे। आमची एक इच्छा होती की आपल्याकडे सगळीकडे तर अख्ख्या महाराष्ट्रभर मैदान होतात, आमच्याकडे पण मैदान व्हावं, पण आम्हाला कुणीच असं माहीत नव्हतं। आमचे मित्र पुरंदर तालुका बैलगाडी संघटनेचे अध्यक्ष बाबा राजेराजा जगताप आणि आमचे खास जवळचे मित्र राहुलदादा जगताप ह्यांच्याकडे आम्ही गेलो। ह्यांना आम्ही असं सांगितलं की आम्हाला यातलं काहीच माहीत नाही, पण आमची अख्ख्या पूर्ण गावाची अशी इच्छा आहे की मैदान भरवायचेच, आम्ही सगळं काही तुम्ही म्हणताल ना सगळं करतो, पण आम्हाला मदत करा। पण त्यांनी दोघांनी एकच सांगितलं, म्हणजे आम्ही लहानापासून एकत्र आहे, त्यांनी सांगितलं की आम्ही तुम्हाला सगळी मदत करतो, पण तुम्ही मैदान घ्या। कशा पद्धतीने मदत केली तुम्हाला? कशा पद्धतीने म्हणजे सेंटर कुठं टाकायचा, लाईन कुठं टाकायची, की अगदी मैदान कसं घ्यायचं हे सुद्धा आम्हाला माहीत नव्हतं। ह्या दोघांनी पूर्ण की पैसे लागू काही लागू, तुम्हाला किती काय लागू द्या, सेंटर म्हणजे चुना कुठं मारायचा हे सुद्धा माहीत नव्हतं। ह्या दोघांनी आम्हाला पूर्ण मी 4-5 दिवस झाले, हे जेवण होते दुपार इथपर्यंत त्यांनी आम्हाला मदत मैदान तयार करण्यासाठी मैदान करण्यासाठी। बाकी संघटनेच्या विषयी काय सांगाल, कशा पद्धतीने म्हणजे एवढं सहकार्य केलं, ग्रामस्थांना काय वाटलं तुम्हाला? नाही, ग्राम असं वाटलं की एवढं कोणतरी असं कोणासाठी मदत करत नाही, खरंच संघटनेचा आम्ही आभार। आणि आम्ही सगळ्यांनी ठरवलं की संघटनेसाठी आम्ही मैदान झाल्यानंतर संध्याकाळी 5,000 रुपये अखिल भारतीय बैलगाडी संघटनेला देणगी देण्याचं ठरवलेलं आहे। धन्यवाद दादा। तर आता ऑनलाईन नोंद चालू आहे का? हो, चालू आहे। कशा पद्धतीने प्रतिसाद आहे? एकदम चांगला प्रतिसाद। बरं, ऑनलाईन नोंद किती तारखेपर्यंत चालू राहणार आहे? 19 तारखेला 6 वाजेपर्यंत। बरं, आणि लॉट कधी काढले जातील? रात्री 8 वाजता 19 तारखेला लाईव्ह लॉट काढले? लाईव्ह लॉट। बरं, ह्या मुलाखतीच्या माध्यमातून तुम्ही महाराष्ट्रातील तमाम बैलगाडी चालक मालकांना ऑनलाईन नोंद करण्याच्या संदर्भामध्ये आणि सहभाग घेण्याच्या संदर्भामध्ये काय आव्हान कराल? आम्ही असं आव्हान करतो की हे आमचं पहिलंच मैदान आहे, हे आमचं पहिलंच पर्व आहे, शिव मल्हार केसरी पहिलंच पर्व आहे। जास्तीत जास्त गाड्यांनी नोंद करावी आणि जास्तीत जास्त गाड्यांनी इथं सहभाग घ्यावा असं आम्ही आवाहन करतो। आणि जसं बाबांनी आम्हाला आणि राहुलनी जेवढं सहकार्य केलं तसंच आत्तापर्यंत म्हणजे मालन वहिनी आमच्या कामठे आणि हरिभाऊ फुले माजी पोलीस पाटील यांनी या मैदानासाठी आम्हाला सौजन्य दिलं, त्यांचं पण आभार। नमस्ते, आपलं नाव? संदेश हनुमंत कामते। दादा, काय सांगाल मैदानाच्या संदर्भामध्ये? मैदान कशा निमित्त आयोजित केले? मैदान हे गुरुपौर्णिमेनिमित्त आयोजन केलेलं आहे या ठिकाणी। आता आपण वळूयात मैदानाकडे दादा।
या मैदानाचं एक्झॅक्ट लोकेशन काय, कुठल्या बाजूला कसं मैदान आहे? हे सासवड जेजुरी रोड खळद फाटा या ठिकाणी आहे. खळद फाट्यापासून एक 700-800 मीटर आतमध्ये आहे. बरं, मैदानाचं रान कसं आहे, माती कशी? मैदानात राणी काळे माती आणि उराटी आहे. नॉर्मल उराटी. नॉर्मल उराटी. बैल मैदानामध्ये बैल कोणत्या दिशेकडनं कोणत्या दिशेकडे धावणार आहेत? दक्षिणेकडून उत्तरेकडे धावणार आहेत. बरं, एकूण मैदानामध्ये किती फाटे आहेत दादा? एकूण मैदानामध्ये 10 फाटे आहेत. फाटीच्या आतात मधलं अंतर किती? 15 फुटाचं अंतर आहे. आदतचं मैदान तुम्ही घेतले त्यामुळं पल्ला किती ठेवण्यात आलाय? ह्या पल्ला 800 फुटाचा राहील. परफेक्ट टेपने मोजलेला आहे. हो, परफेक्ट टेपने मोजले. या मैदानाच्या आजूबाजूला धोकादायक परिस्थिती निर्माण करणारा घटक, विहीर, ओढा, नाला, दरी, लाईटचा पोल असं काय काय? काहीच नाही. या मैदानाला एकूण किती टक्के बॅरिकेड असणार आहे? हे एकूण 50% बॅरिकेड असणार आहे. खाली सुट्टीच्या ठिकाणी पट्टी आहे का? हो, पट्टी आहे. त्याचबरोबर खाली सुट्टीच्या ठिकाणी एका वेळेस किती गट थांबू शकतात? एका वेळेस 10 गट थांबू शकतात. निकाल रेषेच्या समोर बैलांना थांबण्यासाठी किती जागा आहे? 2000 मीटरचं अंतर आहे. त्याचबरोबर दादा, ज्या दिवशी मैदान संपन्न होणार आहे त्या दिवशी या ठिकाणी पशुवैद्यकीय अधिकारी असणार आहेत का? हो, पशुवैद्यकीय अधिकारी आहेत. पिण्याच्या पाण्याच्या टँकरची व्यवस्था केली का? हो, 2 टँकरची व्यवस्था केलेली. त्याचबरोबर पशुवैद्यकीय अधिकारी तो उपलब्ध असणार आहेत का? हो, असणार आहेत. त्याचबरोबर या मैदानामध्ये ज्या तांत्रिक त्रुटी आहेत, अडीअडचणी आहेत, अडथळे आहेत, हे सगळे मैदान सुरू करण्याच्या पूर्वी आपल्याकडनं क्लिअर केले जातील? हो, क्लिअर केले जातील. त्याचबरोबर खाली झेंडा पंच म्हणून कोण काम पाहणार आहे? दानावडे बाप्पू. त्याचबरोबर पुढं निकाल रेषेवरती कॅमेरा आहेत का? हो, 2 कॅमेरे आहेत. खाली सुट्टीला कॅमेरा आहे का? एकच कॅमेरा आहे खाली. या मैदानाचं लाईव्ह प्रक्षेपण कोण करणार आहे? STC लाईव्ह आणि मैदान रिपोर्टर. त्याचबरोबर या मैदानाचं समालोचन कोण कोण करणार आहे? प्रवीण गाठे आणि मयूर तळेकर. या मैदानात निकाली पंच म्हणून कोण काम पाहणार आहे? या मैदानाचे निकाली पंच म्हणून पुरंदर तालुका बैलगाडा संघटनेत राहील. दादा, या मैदानासाठी तुम्हाला कुणी कुणी कसं कसं सहकार्य केलंय? या मैदानासाठी आम्हाला बैलगाडा संघटनेचे अध्यक्ष बाबाराजे जगताप, त्यानंतर राहुल दादा जगताप, सचिव शिवतारे सर, त्यानंतर अक्षय खैरे आणि नयन जगताप यांनी खूप सहकार्य केलेलं आहे. ही आमची दुसरी बाईट आहे, तरी पण ते बाईटसाठी उपस्थित राहतात, आम्हाला खूप सहकार्य करतात. त्यांनी खूप सहकार्य केलेलं आहे आम्हाला या मैदानासाठी. चालते, धन्यवाद दादा. त्याचबरोबर या मैदानात ऑनलाईन नोंद करण्यासाठी आणि सहभाग घेण्यासाठी या मुलाखतीच्या माध्यमातून तुम्ही महाराष्ट्रातील तमाम बैलगाडी चालक मालकांना काय आव्हान कराल? हे मैदान मातीचं उराटी आहे थोडंसं, तरी सर्व बैलगाडा मालकांना असं आव्हान आहे की त्यांनी जास्तीत जास्त नोंद करावी. या ठिकाणी आदत बैलांना काहीच त्रास होणार नाही ह्याची आम्ही संघटनेने परत आयोजकांनी नोंद घेतलेली आहे. त्यामुळं कुणालाच कसलाच त्रास होणार नाही. निकाल पण योग्य ते दिले जातील, कोणावर अन्याय केला जाणार नाही. मैदान हे म्हणजे पारदर्शकच होईल. चालते, धन्यवाद. आपलं नाव दादा? अभिजित दशरथ कातबाने. काय सांगाल दादा, पहिल्यांदाच खळद गावामध्ये बैलगाडी शर्यत होती, कशा पद्धतीने नियोजन करण्यात आले? सदरचं मैदान आहे शिवमल्हार केसरी खळद पर्व क्रमांक 1 नुसार कैलासवासी नंदवार कामतेवत हबाप दशरथ महाराज कातबाने यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित केला आहे. सर्व आमच्या गावातील बैलगाडा प्रेमी व यांच्या आग्रह खातर हे सर्व मैदान शिवानाना कामते यांच्या नियोजनात आयोजित करण्यात आले. तसेच पुरंदर तालुका अखिल महाराष्ट्र राज्य बैलगाडा संघटना यांच्या नियोजनात सर्व मैदान भरवण्यात आलं आहे. काय आव्हान करताल सहभाग घेण्याच्या संदर्भामध्ये? सर्व बैलगाडा प्रेमींनी ऑनलाईन नोंद चालू आहे, सर्वांनी ऑनलाईन नोंद करून आपला जास्तीत जास्त सहभाग दाखवावा व संधीचा लाभ घ्यावा. चालते, धन्यवाद दादा. मित्रांनो, आपल्या समवेत खळदगावचे विद्यमान सरपंच सुरेश भाऊ रासकर आहेत. भाऊ नमस्ते. नमस्ते. काय सांगाल भाऊ, पहिल्यांदाच तुमच्या गावामध्ये बैलगाडी शर्यती संपन्न होत आहेत? मी बैलगाडा मालकांना अशी विनंती करतो की आमच्या पंचक्रोशीमध्ये या ठिकाणी पहिल्यांदाच या ठिकाणी शर्यतीचा योग येत आहे, तरी सर्व गाडी मालकांनी या ठिकाणी उपस्थित राहून या ठिकाणी याचा लाभ घ्यावा, शोभा वाढवा. चालते, धन्यवाद. समवेत आहेत प्रसिद्ध बैलगाडी मालक आणि अखिल भारतीय बैलगाडी संघटना महाराष्ट्र राज्य पुरंदर तालुक्याचे तालुका अध्यक्ष प्रसिद्ध बैलगाडी मालक बाबाराजे जगताप. बाबा नमस्ते. नमस्ते. बाबा, काय सांगाल मैदानाच्या संदर्भामध्ये? खळद गावामध्ये पहिल्यांदाच बैलगाडी शर्यती होत आहेत आणि मोठ्या प्रमाणावरती या मैदानाकडे सगळ्यांचं लक्ष लागले, कारण बऱ्याच कालावधीनंतर पावसाळा सुरू झाल्यानंतर या भागात शर्यती होत आहेत. गाडीवाल्यांना आव्हान करतो की मैदान एकदम व्यवस्थित आहे, पळण्यासाठी एकदम योग्य आहे. जसं पुणे जिल्ह्यातल्या पुरंदर तालुक्यामध्ये मैदान आहे, इथून मागं जी मैदान झाले पुरंदर तालुक्यात त्यापैकीच हे नामवंत मैदान होणार आहे. त्यामुळे सर्वांनी उपस्थित राहू. बाबा, आपण आता वळूयात या मैदानाच्या नियम अटींकडे. हे संपूर्ण मैदान माननीय सर्वोच्च न्यायालय महाराष्ट्र शासन, अखिल भारतीय बैलगाडी संघटना महाराष्ट्र राज्य व अखिल भारतीय बैलगाडी संघटना पुरंदर तालुका यांनी घालून दिलेल्या नियम अटीनुसार पार पडेल का? हो.
या मैदानामध्ये बैलाच्या कोणत्या अवयवावरती निकाल दिला जाईल? बैलाचा जो पार्ट पुढा असेल त्या पार्टवरती निकाल दिला जाईल. त्याचबरोबर गटाला अथवा सेमीफायनलला विजेत्या गाडीवरील चालकाने बैलाच्या शिफ्टीचा चावा घेतला, ही बाब तुमच्या निदर्शनास आली अथवा कोणी ऑब्जेक्शन घेतलं तर ती गाडी बाद केली जाईल का? हो, बाद केली जाईल ती गाडी. किती गटाचा कालावधी असेल? 5 गटांचा कालावधी असेल. त्याचबरोबर गटाला समान गाड्या उतरल्या तर कशा पद्धतीचा निर्णय असेल? गटाला सामान गाड्या उतरल्या तर पुढे चाल दिली जाईल. त्याचबरोबर सेमीफायनलला समान गाड्या उतरल्या तर कशा पद्धतीचा निर्णय असेल? सेमीफायनलला समान गाड्या उतरल्या तर दोघांना सामना दिला जाईल, पण जर दोघांचं संगनमत नाही झालं तर चिठ्ठी उचलली जाईल. त्याचबरोबर हे आदतचं मैदान आहे, त्यामुळे लॉबी टचचा निर्णय कसा घेण्यात आलेला आहे? लॉबी टचचा निर्णय एक बैलाचा म्हणजे एक पाय किंवा चाक पलीकडे रेषा पलीकडे गेलं तर गाडी बाद केली जाईल. मित्रांनो, ज्या पद्धतीने अखिल भारतीय बैलगाडी संघटनेचा लॉबी टचचा निर्णय आहे त्याच्यामध्ये लॉबी टचला निकाल आहे, मात्र लॉबीच्या बाहेर बैलाचा पाय अथवा छकडीचं चाक गेलं तर ती गाडी बाद केली जाईल, अशाच पद्धतीने ना. त्याचबरोबर खाली सुट्टीच्या ठिकाणी पट्टी आहे, तिथं कसे नियमावली असेल? पट्टीवर पाय चालेल, पट्टीच्या पुढं पाय आला तर ती गाडी बाद केली जाईल. सुट्टी मेकर किंवा बैलाचा पाय पुढे आला तर गाडी बाद केली जाईल. त्याचबरोबर एखाद्या चालकाने फायनलमध्ये जर बैलाच्या शिफ्टीचा चावा घेतला तर ती फायनलची गाडी निकालास पात्र राहील का? तिला रोख रक्कम बक्षीस दिली जाईल? रक्कम बक्षीस दिले जाणार नाही, काहीच नाही त्यांना. तुम्ही मैदानाची पाहणी केली, बैलांना थांबण्यासाठी खाली, त्याचबरोबर निकाल रेषेच्या समोर थांबण्यासाठी बैलांना किती जागा उपलब्ध असेल? निकाल रेषेच्या खाली 10 गट बसू शकतात आणि पुढं मग 2000 फूट अंतर आहे, काय प्रॉब्लेम नाही. संपूर्ण दिवसभर या ठिकाणी अखिल भारतीय बैलगाडी संघटना पुरंदर तालुका हे संपूर्ण मैदान पार पाडेल का? हो, नियंत्रण संपूर्ण तालुका संघटनेचं राहील? संपूर्ण तालुका संघटनेचं राहील. ह्या भागामध्ये पहिल्यांदाच मैदान होते, त्यामुळे निकाल रेषेवरती पब्लिक कशा पद्धतीने कंट्रोल केलं जाईल? पब्लिकची काही अडचण येणार नाही, कसलीच अडचण येणार नाही. चालतंय. बाबा, जाता आता या मुलाखतीच्या माध्यमातून महाराष्ट्रातील तमाम बैलगाडी चालक मालकांना ऑनलाईन नोंद करण्याच्या संदर्भामध्ये आणि सहकार्य करण्याच्या संदर्भामध्ये काय आव्हान कराल? सर्व गाडीवाल्यांना एकच सांगतो की पुरंदर तालुक्यात मैदानी कुठल्याही गाडी मालकावरती अन्याय होणार नाही, त्यामुळं तुम्ही इथून मागची मैदानी पाहितलेतच, त्यामुळे तुम्ही जास्तीत जास्त सहभाग करून कार्यक्रमाची शोभा वाढवा, नोंद करून. चालते, धन्यवाद बाबा. मित्रांनो, आपल्या समवेत आहेत प्रसिद्ध बैलगाडी मालक पहिलवान राहुल दादा जगताप. दादा नमस्ते. नमस्ते. काय सांगाल, बऱ्याच कालावधीनंतर या ठिकाणी मैदान होतं आहे, काय आव्हान करताल महाराष्ट्रातील तमाम बैलगाडी चालक मालकांना? माझी सगळ्या गाडा मालकांना एक विनंती आहे. आज पुरंदर तालुक्यातलं सगळ्यात टॉपचं ग्राउंड झालेलं आहे, कारण की आतमध्ये आदत वासरांच्या हिशोबाने अंतर घेतलेलं आहे. 15 फूट आतमध्ये आणि त्याच्यानंतर 2.5 फुटाचा वरंबा आहे, त्यामुळं आदत वासरांकरता आहे ना हे ग्राउंड सगळ्यात भारी पडायला आहे. आणि पूर्ण मातीचं ग्राउंड आहे आणि पल्ला 800 फूट आहे, पुढं थांबाय जागा भरपूर आहे, सगळ्या गोष्टी जिथल्या तिथं आहेत. काय सांगाल कमिटीच्या विषयी? कमिटी म्हणजे गावाचं करावं तेवढं कौतुक कमी आहे. ह्या गावाची खळद गावाचं एक वैशिष्ट्य आहे, हे शंभू महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेलं हे गाव आहे. बुद्धोजीबाबा तेली हे या गावचे मेन ही आहेत, त्यांच्या पदस्पर्शाने पावन झालेली ही भूमी आहे. आणि ह्या गावाची खासियत अशी आहे की ह्या गावात एकीच जाशी आहे, म्हणजे ही कोणती बी डिसिजन घेतलं अख्खं गाव मिळून घेतं, त्यामुळे ह्या गावाचं जेवढं कौतुक करण तेवढं कमीच आहे. आणि अशा गावात आपलं हे मैदान होते. काय आव्हान करताल ऑनलाईन नोंद करण्याच्या संदर्भामध्ये? गाडा मालकांना एकच विनंती आहे, त्यांनी बिंदास म्हणजे ज्यांची आदत वासरं चांगले काढवायची असतील तर त्यांनी ह्या मैदानात भाग घ्यावाच. चालतंय, धन्यवाद राहुल दादा. धन्यवाद. दादा, जाता आता काय सांगाल? शिवमल्हार केसरी पहिलं पर्व आमचं खळदगावचं भूषण हरिभक्तपरायण दशरथ महाराज कातबाने हेही येतं उपस्थित आहेत. यांच्या वाढदिवसानिमित्त आम्ही शर्यत घेतो आहे आणि त्यांनी पण आम्हाला सांगितलं की तुम्ही घ्या, आम्ही तुमचं अख्खं गाव तुमच्याबरोबर आहे. काय सूचना कराल अजून? सूचना अशी आहे की इथं आमचे तेलेबुताची प्रथम मानेची कावड आहे, कावडीबरोबर आमचं पंचकृषीचं वाजंत्री असतात, म्हणजे महाराष्ट्रात गाजलेले वाजंत्री आहेत. आम्ही त्यांना इथं सांगितलेलं आहे बाहेरच्या वाजंत्र्यांनी नायला तरी चालेल, आमचे पंचकृषीचे वाजंत्री इथं आहेत. व्यावसायिकांना काय सूचना कराल? व्यावसायिकांनी दोन्ही बाजूला त्यांना आम्ही जागा निकाल रेषेच्या बाहेर त्यांना व्यवस्था केलेली आहे. बहुसंख्य संख्येने सगळ्यांनी हजर राहावे. त्याचबरोबर शेवट जाता आता एक आव्हान काय कराल नोंदीच्या संदर्भामध्ये? नोंदीच्या संदर्भात असं झालं आहे की जेवढी लवकरात लवकर नोंद करता येईल तेवढी करावी. शनिवारी 6 वाजता आम्ही नोंद बंद करणार. शनिवारी. आणि मैदान सकाळी किती वाजता चालू होईल? सकाळी 8 वाजता मैदान चालू होणार. फायनल किती वाजता पाहायला मिळेल? 4 वाजता फायनल तुम्हाला 100% आणि 100% बाबाराजा आणि राहुलदादा यांच्या सहकार्याने पाहायला मिळणार. चालतंय, धन्यवाद दादा. बोला शिव शंभो, बोला शिव शंभो, बोला शिव शंभो.